हे काय भर दिवसा आली आमच्या एरियामध्ये भूतनी भाई, मैं तो डर गई, भागो. वेलकम टू माय मिनी व्लॉग. सो आजच्या मिनी व्लॉगची सुरुवात झाली होती माझ्या मनूची डिवॉर्मिंग करण्यापासून. तर तिला द्यायचं होतं मला औषध, तर ते द्यायसाठी भाई तिला इतकं असं हे करावं लागते ना, लाड करा तिचा, तिला असं थोडं रिश्वत द्यायची कोशिश करा, तिची ट्रीट वगैरे द्या तिला, असं सगळं करून तिला कसं कसं बसवलं आणि दिलंच फायनली औषध. औषध दिल्याच्या नंतर भाई तिला इतका राग येऊन जाते ना माझा. एक तर तिची आंघोळ केल्यावर राग येते आणि त्याच्यानंतर तिला औषध दिल्यावर राग येते. मग थोडंसं घेतलं, तिचा लाड वगैरे केला, फिर वो शांत हो गई भाई. आणि मग मी काय पाहिजे बाहेर निघाली होती मी आंघोळ करून, तर हे एक बाई आमच्या एरियामध्ये अशी फिरून राहिली होती जसं की नवरी. तिचा लेहंगा पण नवरीचा होता, तिची ओढणी पण नवरीची होती, आणि आम्ही कसं तिच्या मागे मागे फिरून राहतो पाहायसाठी. बघा बरोबर मॅचिंग तिने बांगड्या घातल्या होत्या पिंक कलरच्या, आणि तिच्या गळ्यामध्ये नेकलेस सुद्धा होता. तर ते कसं फ्रंट साईड न असताना मी काही तिचा व्हिडिओ घेतला नाही, कारण माझी तर फट गई ती भाई. मग संध्याकाळी गेली होती मम्मीला घ्यायसाठी मम्मीच्या हॉस्पिटलमध्ये, आणि मम्मी लवकर बोलवून घेते आणि तिचा वेट करायला लागते भाई. तर बाहेर उभं राहून तिचा मस्तपैकी असा वेट केला. मग काय मम्मी वगैरे आली होती आणि मम्मीला घेऊन मग मी थेट आली होती माझ्या घरी. आणि घरी आल्याच्या नंतर असं झालं की मम्मी थोडंसं ज्ञान वाटत होती, तर मम्मीचं ज्ञान मी शूट करायला घेतलं, तर मम्मीनं डायरेक्ट तिचा फेसच लपवून टाकला, तर बघू शकता. तर भाई इतनी फनी है ना ये, देखो कैसे फेस उसका छुपा रही है, एक तो ज्ञान बांटती है और फिर कैमरे के सामने ऐसे करती है, क्या ही बोलू उसको. मग म्हटलं भरपूर दिवस झाले मी केस नाही, म्हणजे केसांना तेल नाही लावलं, तर म्हटलं चला केसांना तेल लावा. तर थोडंसं हे दोन तेल असे मिक्स केले आणि थोडंसं असं कोमट वगैरे केलं आणि लावलं केसांना. भाई मी पहिले केस कापायला पाहिजे नाही होते, माझे केस इतके छान होते लांबलचक, पण मी असे कुरतडून त्याचा हालबेहाल करून टाकला, आणि आता ते मला अजिबात आवडून राहिलेलं नाही आहे. एक तर माझा फेस आहे मोठा, त्याच्यात मला हे बिलकुल हेअरस्टाईल शोभत नाही आहे. तर अब कब बढ़ेंगे मेरे बाल क्या ही पता है. और ये टप्पू की स्टाईल मैंने ट्राय की. एक तर मला ना असं केसांमध्ये थोडीशी अशी रेष आहे पडलेली, तिथे मला केसच नाही आहे, माहिती नाही का बरं. तर त्याच्यामुळं माझ्या पुन्हा हेअरस्टाईलचा धिंगाणा होऊन गेलेला. असं वाटतं टकली करून टाका भाई एकदाची. चलो कोई बात नाही. आज मम्मीनी स्वयंपाक केला होता, तर मस्तपैकी वरण भात जेवण वगैरे केलं आम्ही दोघींनी. सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय.